नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातील हमीभावाने हरभरा खरेदी मागील आठवड्याभरापासून ठप्प झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांमधील खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद पडली असून कमी बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर उद्दिष्ट वाढवून खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी शेतकरी करतायत. राज्यात यंदा 7,61,000 टन हरभरा खरेदीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 7.25 लाख टन खरेदी पूर्ण झाली आहे. हरभरा विक्रीसाठी 15 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आली होती. राज्यातील 3,08,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी केवळ 1,84,000 शेतकऱ्यांकडूनच खरेदी झाली आहे. अजूनही सुमारे 1.25 लाख शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीची मुदत 29 एप्रिलपर्यंत असली तरी जिल्हानिहाय मर्यादा संपल्यामुळे बहुतांश ठिकाणी खरेदी थांबली आहे. केंद्र सरकारकडून मर्यादा वाढवून मिळाल्यानंतरच पुन्हा खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या मॉडेल खरेदी केंद्रांनी सुमारे 2.80 लाख टन तर नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या संयुक्त केंद्रांनी सुमारे 4.45 लाख टन हरभरा खरेदी केली आहे. देशात यंदा हरभरा उत्पादन चांगलं झालं असून आयातही मोठ्या प्रमाणात होतीये, त्यामुळे बाजारभाव दबावात आहेत. केंद्राने हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,875 रुपये हमीभाव जाहीर केलाय. मात्र सध्या बाजारात 5,000 ते 5,200 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदीकडे वळलेत. राज्यात यंदा सुमारे 31 लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यापैकी 25% खरेदीचं उद्दिष्ट दिलं असलं तरी त्यापासून मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहिलेत. त्यामुळे उद्दिष्ट 40% वाढवून आणखी सुमारे 5 लाख टन खरेदी करावी अशी मागणी होतीये. हमीभाव खरेदीचा कालावधी साधारणतः 90 दिवसांचा असतो. मात्र यंदा हरभऱ्यासाठी केवळ 60 दिवसांचीच मुदत ठेवण्यात आली. सुमारे 50 दिवसातच उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदीची मुदत किमान 30 दिवसांनी वाढवावी अशी मागणी शेतकरी करतायत. बोरी येथील केंद्रावर नोंदणी केली होती. गुरुवारी संदेश आला, मात्र दुसऱ्याच दिवशी पोर्टल बंद झाल्याने 130 क्विंटल हरभरा विक्री करू शकलो नाही. खुल्या बाजारात कमी दर मिळत आहेत, खरेदी पुन्हा सुरू करावी असं जिंतूर तालुक्यातील बाळासाहेब मगर यांचं म्हणणं आहे. राज्याचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद केले असले तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे. त्यामुळे पुन्हा पोर्टल सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे असं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे पणन अधिकारी के.जे. शेवाळे यांनी म्हटलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.